मित्रांनो, राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गेल्या आठवड्यात कोसळला आणि राज्यात त्याचे तीव्र पडसाद पाहायला मिळाले. महाविकास आघाडीने सरकारविरोधात जोडेमारो आंदोलन केले. हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत महाविकास आघाडीने मोर्चाही काढला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर कडाडून टीका करत गेट आउट ऑफ इंडिया असाही इशारा दिला. मित्रांनो, ह्या विषयावरून आता महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापू लागलं आहे. पुतळा पडल्यापासूनच राज्यात आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरू आहे. भाजप आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. नितेश राणे म्हणाले की औरंग्याच्या पिल्लावळीने दुसऱ्यांना शिवद्रोही बोलू नये. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या. उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट आहेत असाही आरोप नितेश राणेंनी केला. एवढेच नव्हे तर बाळासाहेब ठाकरे कडवट हिंदू होते. उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे रक्त असूच शकत नाही. बाळासाहेब हयात असते तर उद्धव ठाकरेंना लाथ मारून मातोश्री बाहेर काढले असते, अशा तीव्र शब्दांत सुद्धा टीका नितेश राणेंनी केली. काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नितेश राणे यांच्यावर आरोप केले होते. मालवणमधील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. हा पुतळा शिल्पकार जयदीप आपटे यांनी उभारला होता. सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात नितेश राणे यांचा संबंध असल्याचा आरोप केला होता. नितेश राणे हे आपटे यांच्या स्टुडिओत जात होते. जयदीप आपटे यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी नितेश राणे यांनीच प्रयत्न केले असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी अंधारे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत म्हटले होते की फर्निचरसाठी भांडणाऱ्या बाईवर किती बोलायचं, त्यांच्या घरी 4 सोफे आणि 2 टेबल पाठवून देतो म्हणजे त्या शांत राहतील. सुषमा अंधारे रश्मी ठाकरेंना खुश करण्यासाठी आणि पद मिळावे यासाठी बोलत आहेत, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली. मित्रांनो, शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देतानाच विरोधकांवरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले की शिवाजी महाराज यांची माफी आम्ही 100 वेळा मागू. झालेली घटना दुर्दैवी आहे, पण त्याचे राजकारण करणे त्याहूनही दुर्दैवी आहे. त्यावर जबाबदारी टाकून राजकारण करू नका. जपानमध्ये कोविड रुग्ण वाढले की आपल्या येथे लॉकडाऊन केले जात होते. वर्षा बंगल्यावर जात असताना कोविड टेस्ट करावी लागत होती. खऱ्या अर्थाने सगळे बंद होते. आपले सरकार स्थापन झाल्यावर सगळे निर्बंध आपण काढले. आतापर्यंतच्या राज्याच्या इतिहासात एवढ्या योजना झाल्या नव्हत्या. विरोधकांनी बोलताना मर्यादा ठेवली पाहिजे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आणि पैशाच्या राशीत लोळणाऱ्या लोकांना पैशाची किंमत काय कळणार. मी डॉक्टर नसलो तरी अनेकांना ठीक केले आहे. गळ्याचे पट्टे काढले. आज बरेच जण रस्त्यावर चाललेत. बरं वाटलं, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. मित्रांनो, शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागितली होती. मात्र त्यांच्या माफीवर शरद पवार यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की पुतळा कोसळला आणि पंतप्रधान मोदी यांनी माफी मागितली. त्यांनी माफी मागितली आणि लगेच सांगितलं की सावरकरांवर टीका टिप्पणी केली जाते. खरं तर त्यांनी कधी माफी मागितली नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, विषय काय, लोकांची अवस्था काय आणि हे बोलत काय आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि सावरकर यांची तुलना होऊ शकते का? ज्यांनी रयतेचं राज्य आणलं त्यांची तुलना कशा प्रकारे देशाचे पंतप्रधान करत आहेत हे आपण पाहिलं. याचा अर्थ असा की चुकीच्या गोष्टी आणि चुकीच्या विचारांना प्रोत्साहित तुम्ही करताय. अंगाशी आलं की माफी मागून सुटका करण्याचा प्रयत्न करताय. शिवाय मुस्लिम समाजाच्या सद्य परिस्थितीवरही शरद पवारांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की मुस्लिम समाजाची स्थिती आज चिंताजनक आहे. दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या मुस्लिमांची संख्या दुर्लक्षित करण्यासारखी नाही. शिक्षणाच्या संदर्भात मर्यादित संधी ज्यांना मिळते त्यामध्ये मुस्लिम समाजाचे घटक अधिक असतात. मुस्लिमांकडे द्वेषाने बघण्याचा दृष्टिकोन समाजातील काही घटकांमध्ये आहे, असंही शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले. मित्रांनो, मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी राज्यात महाविकास आघाडीकडून जोडेमारो आंदोलन करण्यात आले. त्याला उत्तर देण्यासाठी भाजपने आंदोलन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला केला. काँग्रेसने शिवाजी महाराजांसंदर्भात काय काय केले त्याची उदाहरणे सांगत काँग्रेसला माफी मागण्यास लावणार का, असा प्रश्न फडणवीसांनी विचारला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की पहिली गोष्ट तर उद्धव ठाकरेंना माझा सवाल आहे की नेहरूंनी शिवाजी महाराजांच्या बद्दल डिस्कव्हरी ऑफ इंडिया जे काही लिहिलंय त्याबद्दल काँग्रेसला माफी मागायला लावणार का? मध्य प्रदेशात काँग्रेसने बुलडोजर लावून शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला. त्यावर पवार आणि ठाकरे मूग गिळून बसले आहेत. कर्नाटकात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाने शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला. त्याबद्दल एकही शब्द ते बोलत नाहीत. आधी त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. इतके वर्ष आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की महाराजांनी सुरत लुटली, परंतु खरा इतिहास तो नाही. महाराजांनी सुरत लुटली नव्हती, तर तो खजिना घेऊन योग्य त्या लोकांना दिला होता. हा स्वराज्याचा खजिना होता. त्यांनी आक्रमण केलं होतं, पण त्यांनी लूट कधी केली नव्हती. महाराज काही लूट करायला गेले नव्हते, पण असा इतिहास आम्हाला शिकवला गेला. त्याची काँग्रेसला माफी मागायला सांगणार आहात की त्यांचे मिंधेपण स्वीकारणार आहात हे सांगितलं पाहिजे.
मित्रांनो, उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत असताना आणि काँग्रेस पक्षावर टीका करत असताना फडणवीस यांनी शिवरायांनी सुरतेची लूट केलीच नव्हती असे वक्तव्य केले. मात्र ह्या वक्तव्यामुळे ते सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांना प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर इतिहास बदलण्याचाही आरोप होतो आहे. आता ह्या प्रकरणी इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी देवेंद्र फडणवीसांना खडे बोल सुनावले आहेत. फडणवीस यांनी राजकारण जरूर करावं, पण इतिहास बदलू नये असे सावंत यांनी म्हटले आहे. इतिहासकार इंद्रजित सावंत म्हणाले की मुघलांची अर्थव्यवस्था बिघडवण्यासाठी आणि स्वराज्याची अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी सुरत लूट करण्यात आली. आता ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस खोटा इतिहास सांगत आहेत ही त्यांची राजकीय स्ट्रॅटेजी असावी. शिवाय सुरतेच्या लुटीवर स्पष्टीकरण देताना इतिहासकार इंद्रजित सावंत म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत, ज्याला बंदर ए मुबारक म्हटले जायचे, मुघल साम्राज्याच्या गालावरचा तीळ असं ज्याला म्हटलं जायचं, असं सुरत 2 वेळा लुटलं आहे. 1664 आणि 1670 या 2 वेळा शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा टाकला होता. विरजी होरा हा तिथला व्यापारी, हाजी बेग, हाजी सय्यद या व्यापाऱ्यांना त्यांनी लुटलं. त्यांच्याकडून प्रचंड मोठी संपत्ती आणली होती. पहिल्या लुटीच्या वेळी सुरतेचा जो सुभेदार होता इनायत खान, त्याने शिवाजी महाराजांकडे दूत पाठवला, पण तो मारेकरी होता. त्यावेळी छत्रपतींच्या मावळ्यांनी सुरतला आग लावून सुरत बेचिराख करून टाकलं होतं. हा इतिहास आहे. मित्रांनो, ह्यानंतरची प्रमुख अपडेट म्हणजे सध्या अभिनेत्री कंगना राणावत तिच्या आगामी इमर्जन्सी ह्या सिनेमामुळे चर्चेत आहे. मात्र तिच्या ह्या सिनेमामुळे बराच वादही निर्माण झाला आहे. काहीच दिवसांपूर्वी कंगनाने बीजेपीत प्रवेश करत राजकारणात एंट्री घेतली. त्यानंतर आता तिचा इंदिरा गांधी यांच्यावरील सिनेमा येणं यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान कंगनाचा हा सिनेमा गांधी कुटुंबाला आणि विशेषतः राहुल गांधी यांना आवडेल का असा प्रश्न आपकी अदालत ह्या शो मध्ये रजत शर्मा यांनी कंगनाला विचारला असता ती म्हणाली की राहुल गांधी जर घरी जाऊन टॉम अँड जेरी बघत असतील तर त्यांना हा सिनेमा कसा समजेल. त्यांना असं वाटतं की मी इथला राजकुमार आहे, भारत देश हा माझ्या आजीचा आहे. ही वृत्ती, ही भाषा त्यांनी सोडायला हवी. अशा प्रकारची भाषा जर त्यांनी सोडली नाही तर ते आयुष्यभर कार्टून म्हणूनच राहतील. कंगनाच्या ह्या उत्तरामुळे पुन्हा एकदा वादंग निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. मुलाखतीदरम्यान कंगना हे देखील म्हणाली की कोणताही नेता हा नेताच असतो, त्यामध्ये त्याच्या आजीचा वगैरे काही संबंध नसतो आणि ही कोणत्या प्रकारची ओळख असते. त्यांच्याकडचे बरेच लोक असेही म्हणतायत की मी स्वतःचं दुकान चालवण्यासाठी आता राहुल गांधींच्या आजीचा रोल करते आहे. त्यांची अशी वक्तव्ये ऐकल्यानंतर मला असं वाटतं की बरं झालं मी भारतीय जनता पक्षात आहे, नाहीतर मला स्वतःलाच ह्या लोकांची घृणा वाटली असती. मित्रांनो, महाविकास आघाडीने रविवारी जे आंदोलन केले त्या आंदोलनाला परवानगी देण्यात आली नव्हती. त्यावर भाष्य करत संजय राऊत म्हणाले की जोडेमारा आंदोलनात पोलिसांनी अडथळे आणले व मूर्खांचा कारभार असा आहे की छत्रपती शिवरायांच्या सन्मानासाठी केलेल्या आंदोलनास विरोध किंवा प्रतिवाद म्हणून भाजपने एक फुटकळ आंदोलन केले. म्हणजे त्यांचे आंदोलन हे शिवरायांच्या सन्मानाविरोधात झाले. विरोधासाठी विरोध करताना त्यांनी ते शिवरायांच्या मान सन्मानाच्या विरोधात असल्याचे दाखवून दिले. मालवणचा जो पुतळा कोसळला हा सरळ भ्रष्टाचार आहे. आपापल्या लोकांना काम देण्यासाठी जी स्पर्धा सुरू आहे त्यातून हा पुतळा कोसळला आहे. महाराष्ट्राला जर त्याच्या भावना व्यक्त करायच्या असतील तर तुम्ही महाराष्ट्राला थांबवू शकत नाही. आज फक्त तुमचा निषेध करण्यासाठी आंदोलन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असता तर तुमचा कडेलोटच केला असता, अशा शब्दात संजय राऊत यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. मित्रांनो, अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स करिता व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.